नमस्कार, मी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये. महाबळेश्वर एक इंटरनॅशनल जागा आहे. इथे एक पर्यटनचा फार मोठा प्रतिसाद सगळ्यांना मिळाला आहे आणि त्याच्यात एक नायडू फॅमिली आहे, म्हणजे त्यांना आम्ही निवडून काढलेलं आहे. 1964चा एस्टॅब्लिशमेंट आहे आणि आपल्यासमोर साहेब बसले आहेत, गिरीश साहेब, आणि त्यांचे ॲक्च्युली एक शिक्षक आहे, शिक्षक कुलकर्णी सर, आणि ते क्लिअरली बोलत आहेत की जसे माझे फादर आहेत तसे ते त्यांचे गॉडफादर, गुरुफादर आहेत. बरोबर. आणि आपल्यासमोर शी डॉटर हिअर अँड वी हॅव अ बर्थडे बॉय ऑल्सो हिअर. we'll have small chats with them also. First we start with Girish sir. नमस्कार सर. नमस्ते. Girish sir, पहिले म्हणजे एक सांगा की कारण तुमच्या हा जो पूनम हॉटेल 30 वर्षापूर्वी कसं होतं, आज कसं आहे? 30 वर्षापूर्वी खूप आमचं, तुम्ही रेस्टॉरंटला बघितलं असेल, फोटो आहे तिथं. 30 वर्षापूर्वीचा फोटो आहे. त्याच्यानंतर 30 वर्षानंतरचा परत थोडं रिनोव्हेशन केलंय. 25 वर्ष झालं तो हॉटेलला, त्याचा सुद्धा फोटो. आणि आता आम्ही दोघं भावांना मिळून, आमचे मित्र परिवारांमुळे आम्ही हे सगळं डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि आमच्या वडिलांच्या डेथ नंतर आम्ही हे सगळं म्हणजे दोघांना मिळून विथ ऑल सपोर्ट ऑफ माय फॅमिली, फ्रेंड्स, अजून मित्र परिवार यांच्यामुळे आम्ही सगळे डेव्हलपमेंट करून हे केलं आहे. ऍक्च्युली जेव्हा आम्ही मगाशी ऍड्रेस शोधत होतो तर लोक डायरेक्टली या सर्कलला पूनम चौक म्हणतात. दिस व्हेरी सरप्राइजिंग. ऍक्च्युली दिस इज सम डॉक्टर साबणे रोड 23 डॉक्टर साबणे रोड, पण सुभाष चौक म्हणतात. पण त्याला इक्वली फेमस पूनम चौक म्हणून. त्याला कारण काय? ते आता पूनम हॉटेल आहे, चौकात पूनम हॉटेल आहे, तर पूनम चौक म्हणूनच ते पहिल्यापासून. अगदी बाजूला राईट साइडला एक हॉटेल आहे, आमचंच हॉटेल आहे ते, शेरे पंजाब म्हणून आमचंच हॉटेल आहे. आमच्या काका बघतात ते. अच्छा, नाही काय नाही, पुढे काय अजून काही बरेच हॉटेल्स आहेत मार्केटमध्ये, लेफ्ट राईट सगळं आहे. पण पूनम चौक म्हणजे काय त्याचं कारण असतं? आता ते पूर्वीपासूनच ते झालेलं आहे. नाही, याचं कारण आम्हाला जे कळून येतोय की कदाचित तुम्ही लोकांना चांगला सर्व्हिस देत असाल, किंवा तुमचे काही म्हणजे पहिल्यापासून खूप चांगली आम्ही सर्व्हिस दिलेली आहे रेस्टॉरंट्स मध्ये. दोन्ही व्हेज नॉन व्हेज मध्ये पण आम्ही खूप चांगली सर्व्हिस देतो, आताही देतोय, आणि आधी सुद्धा खूप चांगली सर्व्हिस दिलेली आहे. पूनम हॉटेलचे फाउंडर तुमचे वडील? आमचे वडील. आता ते या जगात नाही येत. आता तुम्ही आल्यानंतर त्या रेस्टॉरंटमध्ये काय डेव्हलपमेंट केले? आम्ही सगळं आता जे लेटेस्ट मार्केटची जी आहे, हायजेनिक, बेसिकली हायजेनिक आहे, फूड क्वालिटी आहे. मग लोकांना खूप ते कॉन्शियस आहेत, म्हणजे ऑइल कमी, मसाला कमी, त्या हिशोबानं आम्ही ती टेस्ट डेव्हलप केलेली आहे. आणि आम्हाला देवाच्या कृपेनं खूपच लोक पसंती देतात. आणि भरपूर एकदा आमच्या हॉटेलमध्ये जेवलं महाबळेश्वरला, एकदा मील घेतलं, ते थ्रू आउट जितक्या दिवस आहेत तितक्या दिवस ते मील घेतात. वाव, दॅट मीन्स यू मीन्स टू से दॅट ही गॉट 65 varieties? या, more than 65 varieties. Okay. Well, he's really has his right claim here because we really went to some of his outlets and venues here. तुमच्याकडे गेम पार्लर पण सुद्धा आहे. गेम पार्लर आहे, खाली एक प्रॉपर फास्ट फूड मेन्यू रेस्टॉरंट आहे, तिथे लोक चांगलं व्हेज खाऊ शकतात. आणि सर आपल्या रूम्स बद्दल? माझे 21 रूम्स आहेत. किती रूम्स आहेत? 21 रूम्स आहेत. ओके, तर रूम्स मध्ये व्हरायटीज कसली? व्हरायटी एक आहे माझ्याकडे 6 कपल रूम्स आहेत, 4 हनीमून कपल रूम्स आहेत, आणि बाकी हे 4 एक्झिक्युटिव्ह रूम्स हे रिसेंटली केले, 2 वर्ष झाले. हनीमून म्हणजे काय? हनीमून मध्ये मी टब आहे, त्याच्यात तुम्हाला बाथ टब येते आहे. जर कस्टमरला डेकोरेशन पाहिजे असेल तर बेड सजावून देतो आम्ही, बेड डेकोरेशन येते करून देतो. प्लस त्यांना शॅम्पेन देतो, फ्रूट शॅम्पेन, फ्रूट्स ठेवतो, मसाला मिल्क येते, सगळं ठेवतो. वाव, इट्स व्हेरी रोमॅन्टिक आहे. ओके, ॲज पर कस्टमर्स रिक्वायरमेंट वी डू ऑल दॅट नीड. सर, बट ऍक्च्युअली टुडे द काइंड ऑफ इंडस्ट्री वेअर यू आर, यू सी टू मच ऑफ कॉम्पिटिशन खूप आहे. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीला कसं भार पाडता? आता काय, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे थोडंफार हे होतं, आपलं थोडं क्लीनलीनेस अजून. नाही सर, कसं आहे की व्हेन यू कम इन टर्म्स ऑफ दिस हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री वर्ल्ड यू आर, see you need to be always alert in terms of your quality, cleanliness, rooms like cleanliness, and you need to update yourself. Yes. So how do you do that? I mean, due to my staff, I've got a staff. My wife is there, my bhabhi is there, and me and my brother. आम्ही सगळे मिळून आम्ही रूम्सला daily 1 day we visit every nooks and corners for the cleanliness and everything. म्हणजे साफ सफाई असो, डस्टिंग असो, किंवा बेडशीटचं काय असो, हे म्हणजे सगळं आम्ही
एक दिवसात एक तरी कुणाचा ना कुणाचा तरी राऊंड असतो. सर तुमच्या वेबसाईट मध्ये पण बऱ्याच काही गोष्टी लिहिल्या आहेत, मग तुम्ही ऑनलाईन मध्ये पण लोकांना बुकिंग देतो कसं करता? म्हणजे गो IB गो आहे, ट्रॅव्हल गुरु आहे, यात्रा आहे, त्यांच्याकडे आम्ही बुकिंग दिलेले आहे. बुकिंग दिले तुमच्याकडे प्रीपेड बुकिंग आहे. पीपल कॅन ॲक्सेस द फॅसिलिटी नेट ऑल्सो. Yes, net also. And you take walk-in guest also. Now we have demonetization coming up. Yeah, but there is no problem right now to us. Because we have start cards, we are using cards, ATMs and all, then credit cards we are using. Okay. So no problem. Well, sir, we had a lovely discussion with you, and we have a young, sweet boy's birthday also. That is why we were called all the way from Bombay here. What has been the success mantra for you, actually? Success mantra is hard work, and dad has created everything. Only we, आम्ही फक्त त्यांचं हे केलं, बेसिक त्यांना. आम्हाला लहानपणापासून आम्ही बोर्डिंग मध्ये होतो, आम्ही हॉलिडेजला यायचो, तर आम्हाला कधी असं काउंटरवरती बसून दिलं नाही. त्यांना आम्हाला किचन मध्येच उभं केलेलं, म्हणून आम्ही आता दोघं जण आम्ही किचन मध्ये स्वतः उभं राहून काही देऊ शकतो. म्हणजे माझ्यापेक्षा माझा भाऊ एकदा सकाळी त्याला उभं केलं, तो संध्याकाळी रात्र वस्तू पण तो किचन मध्ये. थोडक्यात म्हणजे जो सेट असतो तो गल्ल्यावर न बसताना किचन मध्ये आम्हाला आमच्या वडिलांना ही सवय लावून. पण एक मराठीमध्ये एक म्हण आहे की जर एखाद्या माणसाला शिक्षा द्यायची असेल तर त्याला हॉटेलमध्ये देऊन टाकायला पाहिजे. असं नाही. आमची खूप मोठी जॉईंट फॅमिली होती पुढे. आमचे चुलत भाऊ होते, त्यांचा पण सपोर्ट होता चांगला. माझे मामा लोक होते, आत्या लोक होते, त्यांचा पण सपोर्ट होता, माझे काका. आमची खूप मोठी जॉईंट फॅमिली होती. नंतर मग काय ह्याच्यामुळे आम्ही सगळे सेपरेट झालो, पण सगळ्यांचा हे सपोर्ट चांगला होता. आणि आम्हाला म्हणजे बेसिकली तुम्हाला सांगितलं मी मगाशी की गल्ल्यावरती कमी पैसे कमी घ्यायचे, पण किचन मध्ये आतमध्ये जाऊन शेफ लोकांना मदत करा, साफसफाई करा, हे सगळं. You are such a hale and hearty man. I'm sure somebody must be coming to you, must be the way you actually talk to people. You are meant for hospitality. Trust me. I'm not trying to better you, but that's kind of appearance you possess. Maybe God has given you that kind of a quality. We'll have some small discussion with your brother also. I think he should come under the camera as well. So yeah, sir, तुम्ही जरा. He and my father, they both started this. Okay. सर मगाशी तुमच्या भावांशी बोला. आपण नाव सांगा साहेब. माझं नाव आशिष अशोक नाईक. अशोक साहेब. अशोक साहेब, तुम्ही दोघं सख्खे भाऊ आहेत. पण एक व्हाईट मॅन आहे and you are a different color. Actually, don't do like real brothers actually. But yes, this is like Ram and Lakshman actually, because Ram was very fair and Lakshman was not. Sir, असं लोक म्हणतात की या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी माणसाला खूप ज्ञान लागतं, की हा खूप डिफिकल्ट इंडस्ट्री आहे. बाकी तुम्ही ज्या लेवलचं इथे ॲम्बियन्स केलेलं आहे तरीसुद्धा बारक्या गोष्टी लक्ष द्यावं लागतं, नाही का? म्हणजे इवन फॉर युअर ब्लँकेट फॉर एन एक्झाम्पल, मे बी युअर इवन द टॉयलेट्स अँड क्लोक्स अँड एव्हरीवेअर. सो व्हॉट इज दॅट? यू नीड टू अपडेट युअर सेल्फ, यू नीड टू एज्युकेट युअर सेल्फ. हाऊ डू यू डू दॅट? ॲक्च्युली कसं आहे, आम्ही लहानपणापासून आमच्या वडिलांनी सवय लावली. आम्ही जेव्हा सुट्टीला यायचो तर भाऊ बोलला तसंच किचनमध्ये, परत इथं लॉजिंगला या, साफसफाई केली का बघा, आणि हाऊसकीपिंगवाल्यांना हे करून सांगा समजून की साफसफाई येते. आणि मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे. अच्छा, युअर लिटरेट आहात तुम्ही, म्हणजे तो सगळं माहिती आहे की कसं हॉस्पिटल केलं पाहिजे. बट सर, एक महाबळेश्वर जी जागा आहे ना, खूप एक इंटरनॅशनल जागा आहे, इथे मोठे मोठे ब्रँड्स आहेत. तर त्या ब्रँड्समध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? बेसिक USP काय आहे आपल्या या पूनम रिसॉर्टचा, पूनम हॉटेलचा? कसं आहे, आपण त्याला इंग्लिशमध्ये USP म्हणजे युनिक सेलिंग प्रपोजिशन म्हणतो. त्याला आपल्याकडे काय स्पेशालिटी आहे? आपलं एक तर स्वच्छता, आणि मार्केटमध्ये असे एवढे स्पेशियस रूम्स कुठंच नाही. आणि परत 24 आवर्स आपण गरम पाणी देतो. ओके. आणि मेन आपलं पर्पज आहे हायजेनिक पण, मीन्स हायजेनिक हे सगळं आपण हे ठेवतो. आणि हाऊसकीपिंग मध्ये आपण एक एजन्सीच हे करून ठेवलेली आहे. की मॉल्स मध्ये कसं असतं, काय पडलं की ते पोरं, तसे आपले नाही, ते आपलीच टीम आहे. ते आपले दर 5 मिनिटाला रेस्टॉरंटला काय जर घाण पडलं किंवा काही कचरा ते आपले साफ करत असतात. वेट मॉप, ड्राय मॉप येणं ते चालू असतं. तुमचा हा जो ठिकाण आहे तो अगदी मेन मार्केट हार्ट एरियामध्ये आहे. तर अनेक वेळा काही वयस्कर लोक सुद्धा येत असतील, नाही का? तर आरोग्याचं तुम्ही कुठं लोकांचं लक्ष ठेवता? म्हणजे एखादा माणूस आजारी असेल, किंवा लाईक यू हॅव अ ओल्ड कपल, लाईक कमिंग अ 50-60 years old man couple, and some people also, young people also have some diabetes or maybe some other problems as such.
तर तुम्ही त्यासाठी काही त्यांच्याकडे SOS फॅसिलिटी तुम्ही देत असता म्हणजे काय देत असतो आणि ऍज पर देअर रिक्वायरमेंट आपण जेवण येते त्यांना तसं हे करून देतो आणि 24 आवर्स डॉक्टर ऑन कॉल असतो की बाबा त्यांना काय झालं की आपल्या डॉक्टरला बोलून ते म्हणजे प्रायमरी लेवलचं सगळं फर्स्ट यांच्याकडे ती पण एक फॅसिलिटी उपलब्ध आहे की कुठल्याही माणसाला समजा हेल्थचा काही प्रॉब्लेम असेल ते निष्काळजीकडे येऊ शकतात त्यांच्याकडे सगळं सेवा उपलब्ध आहे त्यांची ही पूर्ण टीम जी आहे फुल एक पारिवारिक टीम आहे मग 2 भाऊ आहेत जसे हे 2 भाऊ 2 पिलर्स आहेत त्यांची दोघांची मिसेस सुद्धा इक्वली ऍक्टिव्ह आहे आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया येस 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 हाऊ कम यू फ्रॉम शी इज महाराष्ट्र अच्छा तुम्ही महाराष्ट्र ना ओके लव्ह मॅरेज केलं Well, see how God makes, you see. A lady here, equally same husband, a lady here, equally wife. I'm going to say that's what God makes, and God can create anything. So you have lovely things here, a beautiful couple here, and a very beautiful lady, both of them. Namaskar, madam. Up and now. निशिगंधा नायडू. निशिगंधा, तुमची भूमिका काय आहे? आम्ही बेसिकली ह्या दोघांना सारखे टिप्स देत असतो म्हणजे तुम्ही जर अख्खं मार्केट बघाल तर फक्त आमचंच असं रेस्टॉरंट आहे जिथं सगळ्या व्हरायटीज म्हणजे राईट फ्रॉम चायनीज पंजाबी नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन थाली नाहीतर मोस्टली जे असे रेस्टॉरंट्स आहेत तिथं युजली गुजराती तरी असतं म्हणजे त्यांचा फोकस मोर ऑन गुजराती फूड सो गुजराती फूड वगैरे आणि ते तसं बघितलं तर म्हणजे एकाच टाईपचं क्विझिन आपल्याला सारखं नाही खावलं जात म्हणजे वेदर इट्स महाराष्ट्रीयन वेन युअर ऑन अ हॉलिडे म्हणजे जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा आपल्याला व्हरायटीज ट्राय करायच्या असतात तर आमचं असं म्हणजे नॉट बिकॉज इट्स आवर रेस्टॉरंट पण that is one. But now I'm saying Mahabaleshwar is actually an international place if you really understand well because this is a hill station. People not only come from Bombay and India, we have a lot of whites people also coming here. So do you have international cuisine as well? Perhaps Thai or maybe like I think no, we have not started. We have not started. And pizzas. That's only pizzas are there. Pizzas nahi hai. Okay. More of Indian. You actually for Goras you give them Indian cuisine, is it? Oh, actually, it's the other way around. But I think they enjoy it. They enjoy our food, yes. We have one more lady here, we'll discuss with her also. Ma'am, actually, a lady spoke about a kitchen factor, maybe a cuisine factor here. What happens if both of your husbands are away from city? Gentleman here was abroad for some time back, recently. And, at time, you can have any hassles. Like, it's a tough exercise for you. There are men here employed here. And at night time come cooks also can come to your place, right? I mean, you don't know, you cannot know from their faces. So how do you manage to handle that? I'm just asking you honestly. I'm going to say something that will come up, like for example, like both of the people are not here. For example, her husband is not there and your husband also not there, and both ladies are supposed to handle this situation. The now staff how do you do that? So it has been very like oh my God, some cooks have come here, they're creating a big noise here. Some guys are boozing in the rooms and making noise, disturbing to other neighbors here. So does it really happen? आपलं स्टाफ पण एवढं चांगलं आहे ना की आम्हाला त्यांना पण जास्त काही सांगायला लागत नाही. तुम्ही स्वतः करून घेता. Yeah. But then sometimes decision making matters a lot, right? I'm going to say when he's not there and the other gentlemen are not there, and at times well, although you have a very good staff, but you know what happens when you talk like this, so you need to act very stern, very stiff. So do you manage to do that? हाँ हम लोग तुम्ही करू शकता. Okay. Coming back to have a brand like this, what you are there, and you are lucky to have this legacy to your bread. And what will be the 5 years projection from now for Hotel Kunal? Both of you guys can answer that very well. 5 years from now, yeah, I think our food quality is fantastic, so we wouldn't like to disturb that. Yeah, but maybe you would like to have a couple of more outlets in maybe yes, Panchgani we have another. I mean, that's still not in action. Okay. पण आहे like अजून एक आहे upcoming project. You have one more project coming up, but this is. But we don't know whether it's going to be a restaurant or what it is going to be. Okay, but it looks more like a hotel. But did you actually think of coming up with a resort, perhaps? Because what happens is Mahabaleshwar is a very beautiful place. There are a lot of natural sceneries here, right? Maybe you can have one of the resort type of things. Maybe hope so. You have something like this plan here? Yeah, we do. Yeah. We do. Okay, ma'am. God has been very great to you, and you've been fortunate enough to have a nice husband like this and a very good family.
and may God bless you, both of you guys. Thank you so much for giving your valuable time. Thank you. Thank you. Clearly insisting to actually talk to these two senior people who have actually been teacher to Girish sir. No, not me. In Mahabaleshwar, they were. I was in Panchgani studying. They were in Mahabaleshwar as a principal, and in Mahabaleshwar for 50 years. Yeah. No, last 50 years. Yeah. Okay. Now कसं आहे की प्रत्येक शहराचा जो डेव्हलपमेंट होत असतो तिकडे एक शिक्षकाची गरज फार असते किंवा शिक्षकाची गरज असते. आणि शिक्षक जो तो मार्गदर्शक असतो. कुठेही माणूस चुकीचं काम करत असेल तर शिक्षक त्यांना सांगतो की हे असं नको करू, तसं नको करू, हे योग्य आहे, अयोग्य आहे, बरोबर. तर तुम्ही या महाबळेश्वरला एवढं वर्ष, किती वर्ष तुम्ही महाबळेश्वर आता 50 वर्ष होत. 50 वर्ष इथे महाबळेश्वर चांगलं आहे की मुंबई चांगलं आहे? महाबळेश्वर चांगलं आहे. नक्की महाबळेश्वर. तुम्हाला कोणी प्रस्ताव दिला की आमच्या मुंबईला या किंवा कोकणला जावा असं कोणी दिला? विजिट करायला जरूर फिरायला जाऊ पण कायम राहायला नॉट टू लिव्ह. यू मीन टू से इथे आरोग्य हेल्थचा काही प्रॉब्लेम होत नाही का की इथे एवढं शुद्धता आहे? शक्यतो डॉक्टर लागत नाही. Yes, actually that's very true because we went to the whole of city here. Yeah. We could hardly see any clinics around us. Yeah. That is a clear-cut proof that is Yeah. a disease-proof, Yes. disease-proof area. Correct. And we have one girl also here. We'll talk to her also. Baby, what's your name? My name is Pranika. Oh, well, how old are you? I'm 14 years old. Oh, you're 14 years old. So, what do you think? Like, you feel that my God, your friend will be saying कि तू किती लकी आहेस ना की तुला असं पुणे म्हटलं तू मुलगी आहेस. Yeah, all my friends do say that, and whoever visit my hotel and all, they tell that your hotel's taste is very good, hygiene it is. And once I just visited my kitchen, and there's only the way to the bathroom. So there the people were standing and they were speaking. No place or no hotel they have so hygienic bathrooms or food and all. Okay. So they were standing over there and speaking. So I was very shocked to listen. Not only shocked but even happy. Happy to Wow, listen. that was very nice. Yeah. And we had a lovely meeting here. And may God bless you. And काका तुम्ही त्यांच्या सोबत आहात. परमेश्वर आम्ही पुढच्या वेळी तुमचा पुन्हा इंटरव्ह्यू घेऊ. हो धन्यवाद. थँक्यू.